सर्व्हिसमॅन मूव्हमेंट आणि पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं 30 जुलैला सिव्हिल लाईन येथील दिनुजी भवनात जिल्हास्तरीय माजी सैनिक संमेलन आणि कारगिल विजय दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। यावेळी सिद्धार्थ डांगे, हरीश गाडे, सुरेश बोभाटे उपस्थित होते। हा कार्यक्रम 2 सत्रामध्ये होणार असून पहिल्या सत्रात संमेलन तर दुसऱ्या सत्रात कारगिल विजय दिन कार्यक्रम होणार आहे। संमेलनात वन रॅक, वन पेन्शन, माजी सैनिक अंशदायी स्वास्थ्य योजना, माजी सैनिक आणि विधवा यांच्या समस्या, निवृत्ती वेतन, जवळच्या ठिकाणी बदली करणं, वर्ग 1 आणि 2 मध्ये आरक्षण देणं, शासकीय कार्यालयात सन्मानाची वागणूक मिळणं यासह अन्य न्याय मागण्यांसंदर्भात चर्चा होणार आहे। तत्पूर्वी देशभक्तीपर सुगम संगीताचा कार्यक्रम सादर केला जाईल। त्यानंतर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखाली कारगिल विजय दिन कार्यक्रमाला सुरुवात होईल। यावेळी सेवानिवृत्त इंडियन नेव्ही कमांडर रवींद्र पाठक, आमदार नाना शामकुळे, झेडपीचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, माजी सैनिक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर आलेगावकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहतील। या कार्यक्रमात कॅप्टन SS सोहाटा आणि भाजपा सैनिक आघाडीचे नवनियुक्त उपाध्यक्ष हरीश गाडे यांचा सत्कार केला जाणार असल्याची माहिती यावेळी दिली गेली। या कार्यक्रमात माजी सैनिक, वीर माता, वीर पत्नी, विधवा यांनी बहुसंख्येत उपस्थित राहून मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे। याबाबत लाईव्ह चंद्रपूरशी अधिक बातचीत करत आहेत माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ डांगे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये माजी सैनिक संमेलन आणि कारगिल विजय दिवस हे दोन्ही कार्यक्रम आम्ही चंद्रपूरला प्रथमतः घेत आहोत। तर आमचा जो कार्यक्रम आहे जिल्हा आपला सैनिक संमेलन हे 30 तारखेला सकाळी 9 ते 12 पर्यंत आणि दुसरा जो कार्यक्रम आहे हा आमचा कारगिल विजय दिवस हा 12:30 ते 4 पर्यंत चालणार आहे। तर पहिल्या कार्यक्रमामध्ये आमचे जे प्रमुख पाहुणे आहेत ते आहेत कमांडर रवींद्र पाठक, हे पुण्यावरून येत आहेत आणि दुसऱ्या कार्यक्रमामध्ये बरीच मंडळी आहेत। तर पहिल्या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी कमांडर रवींद्र पाठक सर आहेत। हे माजी सैनिकांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या समस्याचे निवारण आणि त्याचप्रमाणे माजी सैनिक समस्यांचे ज्या प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा ते प्रयत्न करतील। त्याचप्रमाणे दुसरा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने आहे। त्या दिवसामध्ये आमच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय हंसराज भैया अहिर, त्याचप्रमाणे कलेक्टर साहेब आणि प्रमुख बरेच मंडळी या ठिकाणी कार्यक्रमात आलेली आहेत। माजी सैनिक संमेलन आणि कारगिल विजय दिवस या दोन्ही दिवसाचे औचित्य साधून आम्ही जो कार्यक्रम आहे हा चंद्रपूरला दिनुजी भवन या ठिकाणी आयोजित केलेला आहे। माजी सैनिकांना विनंती आहे की जास्तीत जास्त माजी सैनिकांनी, वीर मातापिता, वीर पत्नी सर्वांनी आणि अतिथींनी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो।